24 तासानंतर चंद्रदेव देणार छप्पर फाड पैसा. या 5 राशींचे नशीब रातोरात चमकणार आहे. मागाल तेवढा पैसा तुम्हाला मिळणार आहे. पंचांगानुसार चंद्र 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1:12 मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे गोचर 12 पैकी काही राशीच्या व्यक्तीसाठी खूपच भाग्यकारी ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची सूर्याची युती निर्माण होते. या युतीचा काही राशीच्या व्यक्तीवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार चंद्र 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1:12 मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे गोचर 12 पैकी काही राशीच्या व्यक्तीसाठी खूपच भाग्यकारी ठरणार आहे. चंद्राचे गोचर या राशीचे नशीब नक्कीच बदलणार आहे. पहिली रास आहे कर्क. चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अनेकांचे लग्न जमतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ मिळणार आहे. फक्त मेहनत चालू ठेवा. दुसरी रास आहे कन्या रास. कन्या राशी चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे ही राशी परिवर्तन कन्या राशीसाठी खूपच अनुकूल सिद्ध होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तिसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. आरोग्य तक्रारी बंद होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्य होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. चौथी रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तीसाठी चंद्राचे हे गोचर खूपच खास ठरेल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ आहे. पाचवी रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांना प्रत्येक कामात कुटुंबियाची साथ मिळणार आहे. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. काहींना लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ मिळणार आहे. फक्त मेहनत करण्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि श्री स्वामी समर्थ हे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला